अन्याय होणार नाही होणार या ज्या दोन्ही गोष्टी आहेत या न्यायालय आणि सरकार ठरवणार. माझं मीडिया ट्रायल करणं किंवा त्या भूमिकेला घेऊन मी रस्त्यावर उतरून भूमिका घेणं हे महाराष्ट्राला मणिपूर करण्याच्या दिशेने घेऊन जाणार आहे. मीडिया ट्रायल जेवढी होत राहील, जेवढं रस्त्यावरचं वक्तव्य होत राहील, 4 टाळ्यांसाठी मी सुद्धा काही करू शकतो, पण त्यातून महाराष्ट्राचा मणिपूर होईल. ही भूमिका कोर्टाची, सरकारची. निवेदनात आमच्या सुद्धा मागण्या असतात. माझी मागणी आहे की रमाई घरकुलला 10 लाख रुपये भेटले पाहिजेत. मिळतात. सरकार दरबारी आम्हाला ती प्रेझेंट करावं लागतं. सरकार त्याच्यावरती भूमिका घेईल. तिथं आम्ही थोडे ना त्याच्यामध्ये बाहेरचे लोक काही करू शकत नाहीत. आम्ही सत्तेत नाहीत, आम्ही आंदोलक आहेत आणि आम्ही स्टेटमेंट मोठे करून 2 समाजात तेढ निर्माण करून दंगलीतून नेता होणारा कार्यकर्ता मी नाहीये. आमच्या महाराष्ट्राची फॅशन झाली. विशालगडचं प्रकरण बघितलं तुम्ही. नेता व्हायचं असेल तर दंगल करावं लागते. हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणामुळे ओबीसीला नुकसान होतंय का याची मीडिया ट्रायल होऊ नये आणि लोकांमध्ये भडकाऊ स्टेटमेंट होऊ नयेत, हे माझं या माध्यमातून आव्हान आहे. जर उद्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा दंगल झाली तर याला सर्वस्वी या ठिकाणचे लक्ष्मण हाके, छगन भुजबळ हे असणारे जबाबदार असणार आहेत. कारण आंदोलनाला प्रति आंदोलन देण्याची सुरुवात जी झाली तिथंच असणारं महाराष्ट्र संकटात गेलेला आहे.